गुड आफ्टरनून स्टुडंट्स. ॲग्री लर्नर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा स्वागत आहे. तर आपण टेस्ट 6चे ॲनालिसिस बघत होतो. तर आता पहिल्या पार्टमध्ये आपण पहिल्या 90 प्रश्नांचे ॲनालिसिस बघितले आहे. तर तिथून पुढच्या राहिलेल्या क्वेश्चनचे ॲनालिसिस आपण आता बघणार आहोत. तर बघा, क्वेश्चन नंबर 91 क्वेश्चनमध्ये काय दिलेलं बघा. रुलिंग रेट ऑफ इंटरेस्ट इज ऑलवेज डॅश डॅश दॅन IRR. तर याचं उत्तर येत आहे ऑलवेज लोअर दॅन IRR. तर IRR म्हणजे काय? तर इंटरनल रेट ऑफ रिटर्न, याला IRR म्हणतात. म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवा, रिटर्न रेट आहे. रिटर्न रेट म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट मधून किती टक्के परत मिळणार, ह्याचा इंटरनल रेट. तर रोलिंग इंटरेस्ट, समजा आपण एखादं कर्ज काढले, लोन, तर रोलिंग रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट ह्या रिटर्न रेटपेक्षा कमीच पाहिजे नाही, म्हणजे आपल्याला कर्ज आपलं इझिली आपण रिपे करू शकणार. त्यामुळं लोअर, असं लक्षात ठेवा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्ट्रक्चर ऑफ ॲग्री बिझनेस इज जनरली, तर व्हर्टिकल स्ट्रक्चर असते. आता तुम्ही मार्केट इंटिग्रेशन ऐकलं असेल, तर त्यामध्ये हॉरिझॉन्टल एक इंटिग्रेशन असते आणि व्हर्टिकल इंटिग्रेशन असते. तर हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन मध्ये काय होतंय बघा, तर अनरिलेटेड फर्म्स एकत्र येतात. अनरिलेटेड फर्म्स. आणि व्हर्टिकल इंटिग्रेशन मध्ये रिलेटेड फर्म्स एकत्र येतात. रिलेटेड सप्लिमेंटरी फर्म्स. तर आता ॲग्री बिझनेस आहे, तर ॲग्री बिझनेस मध्ये स्ट्रक्चर व्हर्टिकल असते, म्हणजे ते रिलेटेड फर्म्स म्हणजे बाबा क्रॉप, ॲनिमल हजबंडरी, हे रिलेटेड फर्म्स एकत्र आपण ॲग्री बिझनेस मध्ये ऑपरेट करू शकतो. प्रोसेसिंग, त्यामध्ये अनरिलेटेड दुसरं बाबा स्टील इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री, हे अनरिलेटेड असं ॲग्री बिझनेस मध्ये कोरिलेट होतंय का, त्यात म्हणजे त्यामध्ये मिक्स करू शकतोय का आपण? नाही. त्यामुळे ॲग्री बिझनेस मध्ये फक्त व्हर्टिकल, त्यामध्ये प्रोसेसिंग, क्रॉपिंग, ॲनिमल्स वगैरे सगळं त्यामध्ये रिलेटेड फर्म्स एकत्र करू शकतो, असं त्यांना म्हणायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिस इज कन्सिडर्ड ॲज ब्रेन इन द बॉडी ऑफ बिझनेस मॅनेजमेंट स्किल्स. तर हा क्वेश्चन आधी डिस्कस झालेला आहे. कोऑर्डिनेशनला ब्रेन म्हटलं जातं बिझनेस मॅनेजमेंट स्किलचा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिग्री टू विच पर्टिक्युलर प्रॉडक्ट इज परचेस्ड इन पर्टिक्युलर मार्केट, तर त्याला मार्केट पेनिट्रेशन असं म्हटलं जातं. आता टार्गेट मार्केटिंग म्हणजे काय, तर पोटेन्शियल कस्टमर्स फॉर अ प्रॉडक्ट. एखाद्या प्रॉडक्टसाठी पोटेन्शियल कस्टमर्स असतात, म्हणजे फिक्स कस्टमर्स असतात, त्यांच्याकडेच ती जाहिरात केली. त्या ठराविक कस्टमरकडे, आता पतंजली बघा, त्यांनी ठराविक कस्टमरकडेच त्यांचा माल जातो, सर्व मार्केटमध्ये आता अवेलेबल नाही, तर त्याला टार्गेट मार्केटिंग असं म्हटलं जातं. मार्केट पोझिशनिंग म्हणजे काय, तर ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स कस्टमर परसेप्शन, इन्फ्लुएन्स कस्टमर किंवा कंझ्युमर. तर एखाद्या कंझ्युमरचा एक परसेप्शन असते एखाद्या प्रॉडक्ट विषयी, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ॲटिट्यूड असतो, तर त्याला इन्फ्लुएन्स करण्याची ती ताकद आहे, त्याला मार्केट पोझिशनिंग असं म्हटलं जातं. मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय, तर नावाच आहे बघा, डिवायडिंग बायर्स इनटू ग्रुप्स, बायर्सचे ग्रुप तयार करणे, त्याला म्हणतात मार्केट सेगमेंटेशन. असं एक ते कीवर्ड्स आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ हायपोथेटिकल और आर्टिफिशियल प्राइस. तर शॅडो प्राइसला हायपोथेटिकल किंवा आर्टिफिशियल प्राइस असे म्हटले जाते. तर इक्विलिब्रियम प्राइस म्हणजे काय, इक्विलिब्रियम प्राइस म्हणजे प्राइस ॲट विच डिमांड इक्वल्स टू सप्लाय, अशी प्राइस ज्यामध्ये डिमांड आणि सप्लाय हा इक्वली असतात. जेव्हा मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय एक बरोबर असतो, इक्वल असतो, तेव्हा त्याला इक्विलिब्रियम प्राइस म्हणतात. मार्केट प्राइस म्हणजे काय, तर मार्केटमध्ये जी प्राइस आहे एखाद्या कमोडिटीची, ती ऑलवेज ग्रेटर दॅन एमएसपी, परचेसिंग प्राइस, त्याला आपण म्हणू शकतो परचेस प्राइस, ज्याला कस्टमर
मार्केटमधून गुड्स परचेस करतात त्याला मार्केट प्राइस परचेस प्राइस म्हणू शकतो. आणि एमएसपी म्हणजे काय तर मिनिमम सपोर्ट प्राइस जी गव्हर्नमेंटद्वारे जाहीर केली जाते. मिनिमम सपोर्ट प्राइस सीएसीपी कमिशन ऑन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस याच्याद्वारे ती सीएसीपी द्वारे जाहीर केली जाते. 1965 ला स्थापना आहे बघा सीएसीपीची. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्टेप इन प्रॉडक्ट ॲडॉप्शन प्रोसेस. तर हा एक्सटेन्शन मधला क्वेश्चन आहे. तर कोणती स्टेप नाही प्रॉडक्ट अडॉप्शन मध्ये तर डिफ्युजन ही स्टेप नाही. तर आपण स्टेप समजून घेऊया. त्या पहिली स्टेप आहे अवेअरनेस, दुसरी स्टेप आहे इंटरेस्ट, तिसरी स्टेप आहे इव्हॅल्युएशन, चौथी स्टेप आहे ट्रायल, पाचवी स्टेप आहे अडॉप्शन और रिजेक्शन. अडॉप्शन और रिजेक्शन. तर यामध्ये कुठं डिफ्युजन येते का बघा, त्यामुळे डिफ्युजन यामधली प्रोसेस नाही. तर असं एक्सटेन्शन असे सगळीकडे प्रोसेस आहेत. त्या प्रोसेसचे कीवर्ड्स किंवा ट्रिकनं तुम्ही लक्षात ठेवा. जसे की हे जी ट्रिक आहे AIETAR ऐतार असं लक्षात ठेवा. ऐतार म्हणजे अवेअरनेस, इंटरेस्ट, इव्हॅल्युएशन, ट्रायल, अडॉप्शन, रिजेक्शन. त्यामध्ये डिफ्युजन येत नाही. प्रोडक्शन अडॉप्शन प्रोसेस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, असाइनिंग ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इज अ फंक्शन ऑफ तर डायरेक्टिंग. आता तुम्ही पिक्चर मध्ये डायरेक्टर असतो बघा, त्याचं काम फक्त असते की सगळ्यांचं बरोबर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर पार पडतात का ते चेक करायचं. त्यामुळे डायरेक्टिंगचं एक काम आहे की ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी असाइन करणे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अँड प्री रिक्विसाइट टू अदर फंक्शन. तर बघा, प्लॅनिंग हे बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट आहे. प्री रिक्विसाइट म्हणजे सुरुवात आधी करावी लागते. तर मॅनेजमेंट जे आहे का नाही फंक्शन, ते मॅनेजमेंट फंक्शन कोणते आहेत बघा. मॅनेजमेंटचे फंक्शन प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग आणि कंट्रोलिंग हे मॅनेजमेंटचे फंक्शन आहेत. त्यामध्ये सर्वात प्री रिक्विसाइट म्हणजे सर्वात आधीचा आणि बेसिक फंक्शन कुठला आहे तर प्लॅनिंग. हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेचर ऑफ को रिलेशनशिप इज स्टडीड बाय तर स्कॅटर डायग्राम स्टडी केलं जातं. आता पाय चार्टनं काय स्टडी केलं जातं तर त्याला पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन स्टडी केलं जातं. नेचर ऑफ पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन पाय चार्टनं स्टडी केलं जातं. बार डायग्रामनं काय स्टडी केलं जातं तर बार डायग्रामनं फ्रिक्वेन्सी ऑफ व्हेरिएबल स्टडी केलं जातं. आणि सर्क्युलर डायग्राम म्हणजे पाय चार्ट म्हणजे पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन आपण स्टडी करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द व्हॅल्यू ऑफ प्रोबेबिलिटी ऑफ इव्हेंट इज ऑलवेज. तर हे आपलं आधीच बघितलं आहे आपण. तर 0 to 1 मध्ये व्हॅल्यू ऑफ प्रोबेबिलिटी असते नेहमी. आणि जर इम्पॉसिबल इव्हेंट असला, इम्पॉसिबल इव्हेंट, तर त्याची प्रोबेबिलिटी नेहमी 0 असते असं लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे खूप. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रिवॉर्ड ऑफ ऑर्गनायझेशन इज. तर रिवॉर्ड ऑफ ऑर्गनायझेशन नेहमी प्रॉफिट असतो. तर हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत बघा. हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन संबंधित क्वेश्चन आहे. फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. तर रेंट काय असतंय तर रिवॉर्ड ऑफ लँड असते. रिवॉर्ड ऑफ लँड. इंटरेस्ट काय असतोय तर रिवॉर्ड ऑफ कॅपिटल असते. रिवॉर्ड ऑफ कॅपिटल. वेजेस काय असते तर रिवॉर्ड ऑफ लेबर. जर आपण प्रोडक्शन मध्ये लँड इन्व्हेस्ट केली तर त्याला आपल्याला भाडं मिळते म्हणजे रेंट मिळते. कॅपिटल इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला इंटरेस्ट मिळते. लेबर इन्व्हेस्ट केलं तर त्याला लेबरला पगार मिळते, वेज मिळते. आणि जर रिवॉर्ड ऑफ ऑर्गनायझेशन, सर्व ऑर्गनायझेशन जो फॅक्टर आहे प्रोडक्शनचा, तर त्या ऑर्गनायझेशनला प्रॉफिट मिळते या ऑर्गनायझेशन मधून फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये. तर हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत बघा, लँड, लेबर, कॅपिटल आणि ऑर्गनायझेशन. त्याचं तुम्ही रिवॉर्ड्स लक्षात ठेवा, सारखं विचारण्याचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रॅशनल स्टेज ऑफ प्रोडक्शन. आता नेहमी विचारतोय आपण प्रश्न रॅशनल स्टेज.
याच्यावर नेहमी आपल्याला डिस्कशन होतं. ही सेकंड स्टेज असते बघा प्रोडक्शन मधले, रॅशनल स्टेज. त्याला ऑप्टिमल स्टेज असं पण म्हणतो आपण, ऑप्टिमल स्टेज किंवा सेफ्ट स्टेज पण म्हणतो. तर त्यावेळी काय असतंय, टीपी इज मॅक्झिमम आणि एमपी झिरो, म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. टीपीपी मॅक्झिमम, टीपीपी म्हणजे टोटल फिजिकल प्रॉडक्ट आणि मार्जिनल प्रॉडक्ट. आता हे युटिलिटी सारखंच आहे. ज्यावेळी मार्जिनल युटिलिटी झिरो असते तेव्हा टोटल युटिलिटी मॅक्झिमम असते. असं जर ग्राफच्या माध्यमातून असं समजून घेतलं की मार्जिनल युटिलिटी आधी इन्क्रीज होत जाते आणि ठराविक पॉइंटला पोचल्यानंतर ती डिक्रीज होत जाते, झिरो होते. टोटल युटिलिटी ही नेहमी वाढत वाढत राहते आणि ज्यावेळी झिरो असते तेव्हा टोटल युटिलिटी मॅक्झिमम म्हणजे ऍडिशन होत जाते, त्यामुळे ती मॅक्झिमम असते. नंतर मार्जिनल युटिलिटी निगेटिव्ह जाते ग्राफमध्ये व टोटल युटिलिटी ही डिक्रीज होत असते. तसं हा टोटल फिजिकल प्रॉडक्ट त्या समानच व्हॅरी होतो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑल थिंग्स विच आर ओड टू अदर्स बाय फार्मर्स, तर त्याला लायबिलिटीज म्हणतात. आणि ओन्ड बाय फार्मर्स असं दिलं, ओन्ड बाय फार्मर्स, तर त्याला असेट म्हणायचं. असेट म्हणजे फार्मरच्या मालकीचं असते ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इकॉनॉमिक्स इज द सायन्स विच ट्रीट विथ द वेल्थ वॉज डिफाइन्ड बाय, तर जे बी से यांनी हे डिफाईन केलेलं आहे. आता जे एम केन्स किंवा जॉन मन्यार्ड केन्स यांनी मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दल सांगितले आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दल त्यांनी सांगितले आहे. तर आणि अल्फ्रेड मार्शल यांनी काय सांगितले आहे, तर वेलफेअर डेफिनेशन दिलेले आहे. वेलफेअर डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. ऍडम स्मिथ यांनी त्यांना फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात, फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. डेफिनेशन दिले आहे बघा, अन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन. आणि जेबीसी यांनी सांगितले कन्झम्पशन ऑफ वेल्थ. कन्झम्पशन ऑफ वेल्थ ते आपल्याला इथे विचारले, ट्रीट विथ द वेल्थ असं विचारलं, त्यामुळे जेबीसी इथे उत्तर येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मायक्रो इकॉनॉमिक्स इज अदरवाइज कॉल्ड एज, तर मायक्रो इकॉनॉमिक्सला प्राइस थेअरी असे म्हटलं जातं आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सला इन्कम थेअरी म्हटलं जातं. मॅक्रो इकॉनॉमिक्सला इन्कम थेअरी म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सप्लाय इन्क्रीजेस व्हेन प्राइस इन्क्रीजेस. डिमांडचं बघा, प्राइस इन्क्रीज झाली की डिमांड कमी होते, पण सप्लायच उलट आहे, प्राइस इन्क्रीज झाली की सप्लाय इन्क्रीज होतोय, किंवा सप्लाय इन्क्रीज झालं केव्हा होते तर प्राइस इन्क्रीज झाल्या, वाईस वर्सा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सपोर्ट प्राइस ऑफ ऍग्रिकल्चर कमोडिटीज अनाउन्स्ड बाय, तर सीएसीपी. मग वरच्या प्रश्नात डिस्कशन झालेले. सीएसीपी ची स्थापना 1965 आहे. कमिशन ऑन ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस, कॉस्ट अँड प्राइसेस, कमिशन ऑन ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस, जी सपोर्ट प्राइसेस म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइसेस जाहीर करतात, एमएसपी, बिफोर सोविंग सीझन. सोविंग सीझनच्या आधीच एमएसपी जाहीर केली जाते, म्हणजे शेतकऱ्याला कोणतं पीक घ्यावं हे कळतंय. नाफेड म्हणजे काय, नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फेडरेशन आहे नाफेड. आणि एसएयू म्हणजे स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज. आयसीआर म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च. तर हे सपोर्ट प्राइस जाहीर कोण करते, तर सीएसीपी जाहीर करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द मार्केट फंक्शनरीज हू टेक रिस्क इन द मार्केटिंग ऑफ प्रॉडक्ट इज टर्म्ड ॲज, तर त्याला स्पेक्युलेटिव्ह मिडलमॅन असं म्हटलं जातं. ते रिस्क घेतात मार्केटमध्ये. तर मर्चंट मिडलमॅन म्हणजे काय, टेक द टायटल ऑफ गुड्स, टेक द टायटल ऑफ गुड्स म्हणजे एका माणसाकडून खरेदी करून दुसऱ्या माणसाला फायद्याने विकतात. एजंट मिडलमॅन म्हणजे काय, ते नेगोशिएशन करतात, काय विकत घेत नाहीत, दोन्ही पार्टीकडे नेगोशिएशन करून स्वतःचं कमिशन घेऊन एकामेकाचा माल विकण्यासाठी मदत करतात. आणि फॅसिलिटिव्ह मिडलमॅन म्हणजे काय, तर ते सर्व्हिस चार्ज घेतात, फक्त सर्व्हिस चार्ज. त्यामध्ये
हमाल येतात बघा, फॅसिलिटेटिव्ह मिडलमॅन. सर्व्हिस देतात आणि चार्ज घेतात. आणि जे प्राइस रिस्क घेतात ते स्पेक्युलेटिव्ह मिडलमॅन असतात. म्हणजे ते आत्ता खरेदी करतात व फ्युचरमध्ये सेल करतात. प्राइस रिस्क त्यामध्ये ते उचलत असतात. त्यांना स्पेक्युलेटिव्ह नावाचं स्पेक्युलेशनची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. फ्युचरमध्ये आपण सेल करतो स्पेक्युलेशन. तसंच हे स्पेक्युलेटिव्ह मिडलमॅन स्पेक्युलेशनचे रिलेटेड आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ हेजिंग. तर मेन ऑब्जेक्टिव्ह इन हेजिंग काय आहे, तर मिनिमायझिंग प्राइस रिस्क हा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. हेजिंग मध्ये काय करतो आपण, दोन्ही पार्टीमध्ये दोन इथं पार्टी आहेत तर इक्वल अँड अपोजिट परचेस केला जातो आणि फ्युचरमध्ये इंटरचेंज किंवा सेल केला जातो. त्यामध्ये प्राइस रिस्क आपण रिड्यूस करतो. म्हणजे आता आपण खरेदी करायचं आणि फ्युचरमध्ये विकायचं ते. तर ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं असते, त्यामुळे प्राइस रिस्क आपण मिनिमाइज केलेली असते. त्यामुळे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे प्राइस रिस्क कमी करणे. इथं क्वेश्चन प्रिंट व्हायचा राहिलाय बघा नेक्स्ट. तर आरआरबीचं शेअर विचारलंय आपल्याला इथं. आरआरबी शेअर पण काय विचारलंय तर स्टेट, सेंटर आणि स्पॉन्सर बँक असं विचारलंय. तर ते आहे 15, 50, 35. आणि हे 50, 15, 35 जर सेंटर आधी विचारलं असतं, सेंटर, स्टेट आणि बँक विचारलं असतं तर ते 50, 15, 35 असं आला असतं. आपल्याला रेशो ही इंटरचेंज करून विचारलाय फसवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आरआरबी आर स्पॉन्सर्ड बाय. तर कोण स्पॉन्सर करतंय, तर शेड्युल्ड कमर्शियल बँक स्पॉन्सर करतंय. त्यालाच स्पॉन्सर बँक असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयसोकॉन्ट आर लिनियर व्हेन रिसोर्सेस आर. तर परफेक्ट सबस्टिट्यूट जेव्हा रिसोर्सेस असतात एकामेकामध्ये सबस्टिट्यूशन आपण करू शकतो तेव्हा आयसोकॉन्ट लिनियर असतात. आयसोकॉन्ट काय आहे, तर याचा आधी आपण डिस्कशन बघितले आहे, तरी पण इथं आयसोकॉन्ट ड्रॉ करून दाखवतो. तर समजा आपल्याला ए क्वांटिटी आणि बी म्हणजे ए इनपुट आणि बी इनपुट दोन्ही सुद्धा फॅक्टर म्हणजे प्रोडक्शन मध्ये वापरायचं आहे. तर आयसोकॉन्ट म्हणजे काय, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन of two inputs give same level of output. सेम लेवल ऑफ आउटपुट जेव्हा तर त्याला आयसोकॉन्ट म्हणतात. म्हणजे या दोन, आता म्हणजे समजा ए युनिट, एचं 1 युनिट वापरलं तर बीचं 4 युनिट वापरलं, परत एचं समजा 2 वापरलं तर बीचं 3 वापरलं, एचं समजा 4 वापरलं तर बीचं 1च युनिट वापरलं. तर हे जे कनेक्टिंग पॉइंट्स आहेत त्यांचे या ग्राफवर, समजा इथं हा कनेक्टिंग पॉइंट आहे, ह्याचा कनेक्टिंग पॉइंट इथं आहे बघा. ग्राफवर ड्रॉ केला आपण, याचा कनेक्टिंग पॉइंट इथं आहे. मग ह्या दोन, जेव्हा ए ची 3 वस्तू बी ची 1 वस्तू वापरलं, जेव्हा ए च्या 2 आणि बी च्या 2 वापरल्या, ए ची 1 आणि बी च्या 3 वापरल्या, तेव्हा सेमच आउटपुट मिळालं. तर ते असं कर्व ड्रॉन करतो, तर त्याला आयसो क्वांट म्हणायचं. म्हणजे कोणती जरी कॉम्बिनेशन घेतलं दोन वस्तूंचं तरी सेमच आउटपुट, सेमच यील्ड मिळतंय आपल्याला, असं त्यांना म्हणायचं आहे थेरॉटिकली. तर आयसोक्वांट आता हे कर्व आलाय. मग आता हे समजा असं लिनियर कधी येणार, अशी अशी डायग्राम कधी येणार स्ट्रेट लाईन, तर जेव्हा ते परफेक्ट सबस्टिट्यूट असतात. म्हणजे कसं जरी सबस्टिट्यूशन केलं तरी आपल्याला फायदाच होत असला, परफेक्टली इझिली सबस्टिट्युएबल सबस्टंट असले तर ते लिनियर एकदम, म्हणजे एकदम पॉइंट टू पॉइंट बरोबर स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ होणार परफेक्ट सबस्टिट्यूट असल्यावर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, लास्ट स्टेप इन एक्सटेन्शन टीचिंग. तर लास्ट स्टेप कुठली आहे बघा, क्रिएटिंग डिझायर असणार का, नाही. कन्व्हिक्शन बाय फार्मर असणार का, नाही. ऍक्शन बाय लर्नर असणार का, नाही. तर सॅटिस्फिकेशन ही लास्ट स्टेप असणार. आता त्या टीचिंग स्टेप्स आपण समजून घेऊया. पहिली स्टेप आहे अटेन्शन, दुसरी स्टेप आहे इंटरेस्ट, तिसरी स्टेप आहे डिझायर, चौथी स्टेप आहे कन्व्हिक्शन, पाचवी स्टेप आहे ऍक्शन, 6वी स्टेप आहे बघा सॅटिस्फॅक्शन. इथं स्टेप्स वर तुम्हाला जास्त प्रश्न विचारणार आहेत एक्सटेन्शन मध्ये.
पहिली स्टेप कोणती, शेवटची स्टेप कोणती. त्यामुळे ह्याचं ट्रिक आहे एडकास. मग अशी आपण ऐतार सांगितली होती, आता एडकास ही ट्रिक सांगत आहे. हे लक्षात ठेवा, टीचिंगची स्टेप्स. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रुप डिस्कशन बेस्ड ऑन द प्रिन्सिपल. तर प्रिन्सिपल कोणता असतो ग्रुप डिस्कशन मध्ये, तर आपल्याला विचारला आहे. तर नो बडी नोज ऑल, कुणालाही सगळं काही माहित नाही असं त्याचा अर्थ आहे. ह्या प्रिन्सिपलवर वर्क करते ग्रुप डिस्कशन. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॅमिली कंपोजिंग ऑफ हजबंड, हिज वाईफ अँड देअर चिल्ड्रन. तर त्याला न्यूक्लिअर फॅमिली म्हणायचं, म्हणजे स्मॉल फॅमिली असते. आणि जॉईंट फॅमिली म्हणजे दोघा तिघा भावांचे कुटुंब ज्याला असते त्याला लार्ज फॅमिली असते, त्याला जॉईंट फॅमिली आपण म्हणतो. आता पॅट्रिआर्कियल फॅमिली म्हणजे काय, जिथं मेलला पॉवर असते किंवा फादरला पॉवर असते सर्व डिसिजन घेण्याची, तर त्याला पॅट्रिआर्कियल फॅमिली म्हणायचं. आणि पॅट्रिलिनियल फॅमिली म्हणजे काय, तर जे आपण लग्न झाल्यावर जे बाबा नवऱ्याकडे जे राहतात, म्हणजे मेलच्या घरी राहतात, तर त्याला पॅट्रिलिनियल फॅमिली म्हणायचं. आणि जे बाबा फिमेलकडे जे राहतात, घर जावई वगैरे होणे म्हणायचं, त्याला मॅट्रिलाइनियल असं म्हणू शकतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पॅटर्न ऑफ लर्नड बिहेवियर शेअर्ड बाय मेंबर्स ऑफ सोशल सिस्टीम. तर त्याला कल्चर असं म्हटलं जातं, पॅटर्न ऑफ लर्नड बिहेवियर. रिलिजन म्हणजे काय, बिलीव्ह इन सुपरनॅचरल पॉवर, बिलीव्ह सुपरनॅचरल पॉवर किंवा गॉड मध्ये आपण बिलीव्ह करतो, तर त्याला रिलिजन म्हणायचं. ट्रेडिशन म्हणजे काय, तर आयडियाज बिलीफ्स इन द सोसायटी, त्याला ट्रेडिशन म्हणायचं. कस्टम म्हणजे काय, पॅटर्न ऑफ बिहेवियर त्याला कस्टम म्हणायचं. आणि रिच्युअल्स म्हणजे काय, सेरेमनीज आपण फॉलो करतो, सेरेमनीज फॉलो सेरेमनीज आपण फॉलो करतो, त्याला रिच्युअल्स असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पर्सेंटेज ऑफ लॅगार्ड्स इन अ सोशल सिस्टीम ऑन द बेसिस ऑफ इनोव्हेटिव्हनेस. तर लॅगार्ड किती टक्के असतात, तर तो ऑप्शन मिस झाला, तर लॅगार्ड्स हा 16% असतात. आता बघा, पहिले असतात इनोव्हेटर्स, दुसरे असतात अर्ली अडॉप्टर्स, तिसरी कॅटेगरी असत्या अर्ली मेजॉरिटी, चौथी असत्या लेट मेजॉरिटी, आणि शेवटची असती लॅगार्ड्स. तर सुरुवातीला इनोव्हेटर्स अडॉप्ट करतात, नंतर अर्ली अडॉप्टर अडॉप्ट करतात, नंतर अर्ली मेजॉरिटी अडॉप्ट करत्या एखादं इनोव्हेशन, नंतर लेट मेजॉरिटी, नंतर शेवटला सगळ्यात लॅगार्ड्स हे अडॉप्ट करत असतात सगळ्यात शेवटला इनोव्हेशन. तर इनोव्हेटरची संख्या असते 2.5% सोसायटीमध्ये, अर्ली अडॉप्टरची असतात 13.5%, अर्ली मेजॉरिटी आणि लेट मेजॉरिटी 34% असते दोघांची पण, 34 आणि लॅगार्डच्या असत्या 16%. हे बेसिक तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इट इज अ फॉर्म ऑफ मोटिवेशन विच द ऑर्गॅनिझम इज इम्पेल्ड बाय फॅक्टर्स बियॉन्ड इट्स कंट्रोल. तर त्याला ड्राईव्ह म्हणायचं. ड्राईव्ह इज अ फॉर्म ऑफ मोटिवेशन इन विच ऑर्गॅनिझम इज इम्पेल्ड बाय फॅक्टर्स बियॉन्ड इट्स कंट्रोल, तर त्याला ड्राईव्ह म्हणायचं. तर टेम्परामेंट म्हणजे काय, तर पर्सनचं जे कॅरेक्टर आहे त्याला टेम्परामेंट म्हणायचं. पर्सनॅलिटी म्हणजे काय, सम टोटल ऑफ बिहेवियर, पर्सनचं जे बिहेवियर आहे सम टोटल ऑफ बिहेवियर, तर त्याला पर्सनॅलिटी असं म्हणतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फंडामेंटल युनिट ऑफ सिव्हिलायझेशन. तर होम किंवा फॅमिली, त्याला फंडामेंटल युनिट ऑफ सिव्हिलायझेशन म्हणायचं. कम्युनिटी म्हणजे काय, ग्रुप ऑफ कॉमन पीपल्स, ग्रुप तर बघा, ग्रुप ऑफ कॉमन पीपल्स काहीतरी कॉमन असणाऱ्या माणसांचा एक ग्रुप असतो, कम्युनिटी. आणि सोसायटी म्हणजे काय, पीपल शेअरिंग कस्टम आणि लॉज एकामेकामध्ये शेअर करतात, ज्याला सोसायटी असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
इलिमेंट इन द डिफ्युजन ऑफ न्यू आयडियाज. किती इलिमेंट आहेत असं विचारलं डिफ्युजन ऑफ न्यू आयडियाज मध्ये. तर 5 इलिमेंट आहेत डिफ्युजन ऑफ न्यू आयडियाज मध्ये. तर 5 इलिमेंट कुठले बघा? नॉलेज, परस्युएशन, परत डिसिजन, परत इम्प्लिमेंटेशन आणि कन्फर्मेशन. हे डिफ्युजन ऑफ न्यू आयडियाचे 5 एलिमेंट्स आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर वन टॉक नंबर ऑफ फ्लॅश कार्ड. तर 10 ते 12 नंबर ऑफ फ्लॅश कार्ड एका टॉकसाठी वापरतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नॅशनल ऍग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट NARP कधी स्टार्ट झाला? तर 1980 ला स्टार्ट झाला नॅशनल ऍग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट. नेक्स्ट बघा. नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी इज लोकेटेड ॲट चेन्नई. आणि स्टेट बायोडायव्हर्सिटी जो बोर्ड आहे महाराष्ट्राचा तो नागपूरमध्ये लोकेटेड आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रधानमंत्री फसल बीमा योजना कधी चालू झाली? तर 2016 चालू झाली फसल बीमा योजना. हे लक्षात ठेवा तुम्ही, 2016 चालू झाली. त्यामध्ये बघा, खरीप क्रॉपसाठी 2% प्रीमियम होता, रब्बी क्रॉपसाठी 1.5% प्रीमियम होता, आणि जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत ते ना 5% प्रीमियम भरायला लागायचा. पण यावर्षी महाराष्ट्र सरकारनं ₹1 प्रीमियम ठेवला होता बघा फसल बीमा योजनेसाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्झाम्पल ऑफ प्रायमरी ग्रुप. कोणतं? तर विलेज कम्युनिटीला आपण प्रायमरी ग्रुप म्हणतो, ज्यामध्ये प्रायमरी ग्रुपमध्ये आपले इनफॉर्मल रिलेशनशिप असतात विलेज कम्युनिटीमध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मोटिवेशन प्रोड्युस स्ट्रॉंगर अँड मोर परमनंट रिस्पॉन्स. तर ते कोणते मोटिवेशन असतात? तर इंट्रिन्सिक म्हणजे इनसाइड, आतून जो पेटलाय त्याला विझवू शकत नाही असं म्हण आहे बघा. तर एक्स्ट्रिन्सिक म्हणजे आउटसाइड, म्हणजे इनसाइडचं मोटिवेशन आहे ते सगळ्यात स्ट्रॉंग असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज अ स्टँडर्ड साईज ऑफ पोस्टर? तर सगळे ऑप्शन इथं बरोबर आहेत. ऑल ऑफ द अबव इथं ऑप्शन करेक्ट येणार आहे. 18x22, 22x28, 20x30 हे स्टँडर्ड साईज सगळे बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हु डिनोटेड द फंक्शनल एलिमेंट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन लेटर्स पोस्ट डी कॉर्ब? कोणी डिनोट केले? तर लुथर अँड वेरिच यांनी डिनोट केलंय. रॉजर शूमेकर यांनी काय केलं? तर SMCRE सोर्स मेसेज चॅनेल रिसिव्हर आणि इफेक्ट SMCRE मॉडेल दिलेलं आहे. कम्युनिकेशन मॉडेल आहे SMCRE, ते रॉजर आणि शूमेकर यांनी दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द होल सर्कल बिअरिंग ऑफ लाईन 120/0 इट्स रिड्युस्ड बिअरिंग इज. आता इंजिन मधला क्वेश्चन आहे, फॅक्च्युअल आहे. तर S600E हे रिड्युस्ड बिअरिंग असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कंटूर बंड्स आर रेकमेंडेड फॉर एरियाज. तर लो रेनफॉल एरिया आणि लेस देन 6% स्लोप यासाठी कंटूर बंड्स आपण रेकमेंड करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टिल्ट अँगल इन डिस्क फ्लो. आता खूप वेळा याबद्दल डिस्कशन झालंय बघा. तर 15 ते 25, जनरली 22च्या आसपास हा टिल्ट अँगल असतो. आणि डिस्क अँगल तुम्हाला माहिती आहे, डिस्क अँगल हा 42 ते 46 डिग्री असतो डिस्क अँगल. एवढं लक्षात ठेवा बेसिक यातलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रेकमेंडेड ऑप्टिमम एअर टेम्परेचर टू ड्राय पॅरबॉइल्ड राईस ऑन LSU ड्रायर. तर 60 डिग्री सेल्सिअस हा बी क्वेश्चन आपला झालेला आहे. तर LSU ड्रायर म्हणजे काय बघा. तर लुइजियाना स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिकेतली ही युनिव्हर्सिटी आहे लुइजियाना स्टेट युनिव्हर्सिटी, त्यांनी हा शोध लावला होता, म्हणून LSU ड्रायर याचं नाव आहे लुइजियाना स्टेट युनिव्हर्सिटी ड्रायर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इनसाइड द हार्ड डिस्क यू विल फाइंड अ स्टॅक ऑफ रोटेटिंग. तर रोटेटिंग प्लॅटर असतात हार्ड डिस्क मध्ये, हे बेसिक लक्षात ठेवा, कॉम्प्युटरचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रोग्राम युज्ड टू नेव्हिगेट, एक्सप्लोर अँड फाइंड इन्फॉर्मेशन ऑफ इंटरनेट. त्याला सर्च टूल म्हणायचं का नाही, नेटवर्क प्रोसेस म्हणायचं काय नाही, नेटर म्हणायचं का नाही, तर ब्राउझर म्हणायचं त्याला, ते आपण सर्च इंजिन म्हणून वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एच डॅश इज ऑल्सो नोन एज कन्झम्टिव्ह यूज.
आता कन्झम्पटिव्ह यूज म्हणजे काय तर इव्हॅपोट्रान्सपिरेशन. आता कन्झम्पटिव्ह यूजचा फॉर्म्युला आहे बघा. कन्झम्पटिव्ह यूज इक्वल टू इव्हॅपोट्रान्सपिरेशन लॉसेस प्लस मेटाबॉलिक लॉसेस. आता मेटाबॉलिक जे लॉसेस आहेत प्लांटचे ते लेस दॅन 1% असतात, म्हणून ते आपण निग्लिजिबल असल्यामुळे 0 पकडतो. म्हणून कन्झम्पटिव्ह जो यूज आहे तो इव्हॅपोट्रान्सपिरेशन एवढाच कॅल्क्युलेट केला जातो. हे त्याचं इक्वेशन आहे. त्यामुळं कन्झम्पटिव्ह यूजलाच इव्हॅपोट्रान्सपिरेशन असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चेन सर्वे इज वेल अडॉप्टेड फॉर. चेन सर्वे स्मॉल एरिया इन ओपन ग्राउंडला अडॉप्टेड, म्हणजे जेवढा लहान एरिया असेल आणि ओपन ग्राउंड असेल त्यावेळी चेन सर्वे वापरतो. क्राऊडेड डिटेल्सला वापरतो का नाही, लार्ज एरियामध्ये वापरतो का नाही, लार्ज एरिया डिफिकल्ट डिटेल नाही वापरायचं, स्मॉल एरिया आणि ओपन ग्राउंडला वापरायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इच लिंक ऑफ मेट्रिक चेन. तर मेट्रिक चेनची प्रत्येक लिंक 20 सेंटीमीटर लॉंग असते आणि मेट्रिक चेन 20 मीटर 30 मीटरच्या असतात. तर आधीच्या टेस्टमध्ये तुम्हाला सर्व चेनची लांबी समजावून सांगितली आहे. ते आधीच्या टेस्टचं एक्सप्लेनेशन तुम्ही बघून घ्या. पॉवर डेव्हलपमेंट बाय टू स्ट्रोक इंजिन इज डॅश डॅश टू दॅट 4 स्ट्रोक इंजिन. तर टू स्ट्रोक इंजिनची पॉवर ही डबल असते. तर त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. तर बघा, टू साइडेड ऑपरेशन ऑफ पिस्टन. तर बघा, हा समजा टू स्ट्रोक इंजिन आहे, तर दोन्हीकडं पिस्टनचं कॉम्प्रेशन होत असते. दोन्हीकडे कॉम्प्रेशन आणि पॉवर स्ट्रोक जनरेट होत असते. म्हणजे दोन्ही साइड पिस्टनच्या पॉवर स्ट्रोकसाठी ऑपरेट करतात. आणि जर हे 4 स्ट्रोक इंजिन असेल तर तिथं फक्त एकच साइड पिस्टनची जी वरची साइड आहे ती कॉम्प्रेशन आणि पॉवर स्ट्रोक जनरेट करत असते. आणि 4 स्ट्रोक इंजिन 2 स्ट्रोक इंजिन मध्ये दोन्ही साइडनं पॉवर जनरेट होत असते. त्यामुळं पॉवर ही डबल असते सेम साईज असली तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रॉकिंग स्प्रेयर्स आर. तर ते हायड्रॉलिक स्पेअर्स आहेत, रॉकिंग स्पेअर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सीड विथ मॉइश्चर कंटेंट अबोव डॅश डॅश इज लाईकली टू डॅमेज. म्हणजे कितीपेक्षा जास्त मॉइश्चर कंटेंट असल्यावर सीड प्रोसेसिंगला डॅमेज होणार. तर 15% पेक्षा जर जास्त मॉइश्चर असलं तर सीड प्रोसेसिंग करू शकत नाही आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वर्किंग एज ऑफ ॲलिडेड. तर त्याला काय म्हणायचं, तर फिडुसियल एज असं म्हणायचं. डायरेक्ट मॅन्युअल मध्ये हे दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रॅशनल मेथड कम्प्युट्स. तर पीक रन ऑफ रेट कॉम्प्युट करते. फॉर्म्युला काय बघा. क्यू इज इक्वल टू CIA. आता इथे क्यू म्हणजे काय, पीक रन ऑफ रेट आहे. सी म्हणजे काय, रन ऑफ कोइफिशियंट. सी म्हणजे रन ऑफ कोइफिशियंट आहे. आय म्हणजे काय, रेनफॉल इंटेन्सिटी, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल. आणि ए म्हणजे काय, तर ड्रेनेज एरिया. ही रॅशनल मेथड आहे, त्यामुळे असं त्याला म्हटलं जातं क्यू इज इक्वल टू CI. त्यामध्ये आपण काय शोधतोय, तर पीक रन ऑफ रेट शोधतोय. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्वेप्ट व्हॉल्यूम ऑफ ऑल पिस्टन्स ड्युरिंग पॉवर स्ट्रोक पर मिनिट इज कॉल्ड ॲज. तर त्याला डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम. आता डायग्रॅमच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. हे समजा सिलेंडर आहे आणि हा इथे पिस्टन आहे. हा आपला पिस्टन आहे. तर ह्याला बोर म्हणतात बघा. हे डायमीटर ऑफ जे सिलेंडर आहे इथून इथपर्यंत, तर त्याला बोर म्हणायचं. आणि हा सिलेंडर, हा जो पिस्टन आहे तो इथून समजा इथपर्यंत मुवमेंट करतोय. हा आहे TDC, टॉप डेड सेंटर. तिथून वर जाऊ शकत नाही पिस्टन, आणि कारण तिथं कॉम्प्रेशन स्पेस असते. आणि हे आहे बॉटम डेड सेंटर, इथून खाली येऊ शकत नाही. तर ह्याला स्ट्रोक म्हणायचं, स्ट्रोक लेंथ. मागच्या टेस्टमध्ये स्ट्रोक म्हणजे सिलेंडरची लेंथ असं सांगितली होती चुकून. तर ते सिलेंडरची लेंथ नसते स्ट्रोक म्हणजे. तर TDC ते BDC इथपर्यंत अंतर असते, त्याला स्ट्रोक म्हणायचं. तर स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय, हे TDC ते BDC म्हणजे स्ट्रोक आहे. तर हा स्ट्रोक मधला जो हा व्हॉल्यूम आहे, स्ट्रोक इथला जर
या स्पेसचा जर व्हॉल्यूम कन्क्लूड केला तर त्याला स्वेप्ट व्हॉल्यूम असं म्हणतात. म्हणजे पिस्टन जिथनं स्वीप होतोय तिथला व्हॉल्यूम स्वेप्ट व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. आणि हा वर जो स्पेस राहिलाय तर त्याला क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणायचं. वर स्पेस इथे कॉम्प्रेशन होतंय, इथून वर पिस्टन जात नाही कारण हा कॉम्प्रेशनसाठी स्पेस लागत असतोय आपल्याला. तर त्याला क्लिअरन्स म्हणजे तेवढी जागा क्लिअर ठेवायला लागते, तर त्याला क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणायचं. मग जेव्हा स्वेप्ट व्हॉल्यूम ऑफ ऑल पिस्टन्स, सर्व पिस्टन असते, आता हे वन सिलेंडर असं अनेक सिलेंडरचे जेव्हा स्वेप्ट व्हॉल्यूम एकत्र केला जातो तर त्याला डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम, समजा 4 सिलेंडर इंजिन असेल तर त्याला 4 सिलेंडरचा स्वेप्ट व्हॉल्यूम जो आहे त्याला डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम असं म्हणायचं. असं डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला इझिली लक्षात येते बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन हॉर्टीचा आहे, तर तो त्या फॅकल्टीद्वारे कंडक्ट केला जाईल. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 174 बघूया डायरेक्ट आपण. तर बघा, द फॉरेस्ट रिजनरेटेड बाय सीड, तर त्याला हाय फॉरेस्ट म्हणतात. आधी सुद्धा डिस्कशन झालेलं आहे. कोपिस फॉरेस्ट म्हणजे काय, तर फॉरेस्ट कट केलं जातं ग्राउंड लेवलला, कटिंग टू ग्राउंड लेवल, ट्री कट केलं जातं आणि नंतर ते रिजनरेट होतंय त्या, कारण रूट सिस्टीम जिवंत असते, त्याला कोपिस फॉरेस्ट म्हणतात. आणि स्टूल फॉरेस्ट म्हणजे काय, तर स्टेम कटिंग वगैरे वापरून, सीडच्या ऐवजी स्टेम कटिंग वगैरे वापरून फॉरेस्ट तयार केलं जातं, तर त्याला स्टूल फॉरेस्ट म्हणलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कटिंग ऑफ स्टेम ट्री अबोव हाईट विच बॉरोइंग अॅनिमल कॅन रीच. तर जेव्हा प्राणी बाबा बॉरो करतात किंवा चरणारे प्राणी असतात तर त्यांच्या हाईट पेक्षा जास्त उंचीवरनं जे कटिंग करतो तर त्याला पोलार्डिंग म्हणायचं. आता समजा हे झाड आहे आपलं, डायग्रामच्या माध्यमातून आपण समजूया. हे झाड आहे आपलं, तर समजा इथनं हा अॅनिमल आहे, अॅनिमलची डायग्राम नीट काढता येणार नाही, तर अॅनिमल ह्या हाईटला पर्यंत आपण पोहोचू शकतोय आणि इथला पाला वगैरे खाऊ शकतोय. तर इथनं जर कट केलं आपण किंवा जरा इथनं वरनं कट केलं अॅनिमलच्या नवीन स्प्राउटिंग येण्यासाठी तर त्याला पोलार्डिंग म्हणायचं. प्रुनिंग म्हणजे काय, फक्त डेड ब्रांचेस कट केले इथल्या डेड ब्रांचेस तर त्याला प्रुनिंग म्हणायचं. लॉपिंग म्हणजे काय, तर आपण इथनं ब्रँचेस मधून जर इनडिस्क्रिमिनेट कट केल्या त्याला लॉपिंग म्हणायचं. पोलार्डिंग झालं. आणि कोपिसिंग म्हणजे काय, इथनं कट करायचं ग्राउंड लेवलला तर त्याला कोपिसिंग म्हणायचं. हे बेसिक लक्षात ठेवा तुम्ही. आणि टेंडिंग ऑपरेशन म्हणजे काय, तर ती विडिंग क्लिनिंग, जे साईडचं जे आहेत वीड्स वगैरे उगवलेल्या, तर विडिंग क्लिनिंग ऑपरेशन आहेत त्याला टेंडिंग ऑपरेशन म्हणतात फॉरेस्ट मधले. हे बेसिक डायग्रामच्या माध्यमातून लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड पुअरमॅन ट्री. तर बांबूला आपण पुअरमॅन ट्री म्हणतो. आणि टिकला काय म्हणतो, किंग ऑफ टिंबर, किंग ऑफ टिंबर म्हणतो आपण टिकला. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्रेस्ट हाईट ऑफ स्टँडिंग क्रॉप ट्री मेजर डॅट डॅश डॅश मीटर. तर 1.37 मीटरला आपण ब्रेस्ट हाईट मिळतो इंडियासाठी, आणि युनायटेड किंगडम साठी ही ब्रेस्ट हाईट आहे 1.30 मीटर. हे बेसिक लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट कॅन कंट्रोल पोटॅटो स्कॅब कॉज्ड बाय स्ट्रेप्टोमायसिस केबीज. तर ह्या फंगसमुळे हा पोटॅटो स्कॅब होतोय. तर इलेमेंटल सल्फर वापरून आपण पोटॅटो स्कॅब कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट बघा, क्रॉपिंग सिस्टीम इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ. तर क्रॉपिंग सिस्टीम इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ फार्मिंग सिस्टीम, हे आहे फार्मिंग सिस्टीम, इथं बरोबर उत्तर आहे. तर क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय, तर इयरली सिक्वेन्स असा जर उल्लेख आला, इयरली सिक्वेन्स ऑफ प्लांटिंग क्रॉप्स ऑन सेम पीस ऑफ लँड, असं काही तर डेफिनेशन असेल त्याला क्रॉपिंग पॅटर्न म्हणायचं. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, तर स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ क्रॉप ऑन द पीस ऑफ लँड, क्रॉप ऑन द पीस ऑफ लँड, तर त्याला क्रॉपिंग सिस्टीम म्हणायचं. स्पॅटियल अरेंजमेंट असा उल्लेख आला तर क्रॉपिंग सिस्टीम, आणि इयरली सिक्वेन्स असा उल्लेख आला तर क्रॉपिंग पॅटर्न, असं बेसिक लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन द डिटर्मिनेशन ऑफ पार्टिकल साईज अनालायसिस, पार्टिकल साईज अनालायसिसला कोणता लॉ वापरायचा, तर तो स्टोक्स लॉ वापरायचा. पार्टिकल साईज असं
असा एक मोठा सिलेंड्रिकल हे असते बघा, मोठं सिलेंड्रिकल फ्लास्क असतोय. तर त्यामध्ये पूर्ण इथं पाणी भरून त्यामध्ये सॉइल टाकली जाते आणि त्यामध्ये पार्टिकल ची साईज अनालिसिस ही सॉइल ही डाऊनवर्ड मोशनने पार्टिकल्स खाली सरकायत सँड खाली सगळ्यात साठते, त्यावर सिल्ट साठते आणि त्यावर क्ले साठते. त्यामुळे पार्टिकल साईज अनालिसिस आपण करू शकतो. तर त्याला स्टोक्स लॉ असं म्हणायचं. डाऊनवर्ड फॉलिंग पार्टिकलची वेलॉसिटी वगैरे आपण कॅल्क्युलेट यामध्ये करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्पेशल टाइप ऑफ साऊंड प्रोड्युस्ड बाय पिग, तर त्याला क्रंचिंग असं म्हणायचं. आणि बार्किंग डॉग प्रोड्यूस करतात, डॉग. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? बेकर्स इस्ट युज्ड फॉर ब्रेड फॉर्मेशन, बरोबर आहे, फर्मेंटेशन. ब्रिवर्स इस्ट युज्ड फॉर बियर फर्मेंटेशन, तर बोथ ए बी इथं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अकॉर्डिंग टू फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी रूल्स 2011 आले होते बघा, लक्षात ठेवा. क्लास 2 प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय? आता क्लास 1 प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय आपण लक्षात घेऊया. क्लास 1 प्रिझर्वेटिव्ह तर नॅचरल जे आहेत, शुगर, साल्ट, व्हिनेगर, हनी, हे क्लास 1 प्रिझर्वेटिव्ह. ऍसिटिक ऍसिड म्हणजेच व्हिनेगर. 5% ऍसिटिक ऍसिडला व्हिनेगर म्हणतो आपण. डेक्स्ट्रोज ही शुगर आहे, ग्लुकोज शुगर आहे, तर क्लास 1. राहिलं कोण? तर नायसिन. क्लास 2 मध्ये कोण कोण येतं बघा, नायसिन झालं, तर सॉर्बेट, बेन्झोएट, बेन्झोएट हे क्लास 2 आहेत. आणि क्लास 3 मध्ये पोटॅशियम नायट्रेट, KNO3, बेन्झोइक ऍसिड, हे जे आहेत ते क्लास 3 प्रिझर्वेटिव्ह आहेत, जे जास्त यूज करायचे नसतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? कार्बोहायड्रेट्स आर कंपाऊंड मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, बरोबर आहे. कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्डिहाइड कीटोन्स, बरोबर आहे. तर बोथ इथं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट शुड बी द ऑप्टिमम रेशो ऑफ सिरियल अँड पल्सेस नॉर्मल डाएट? तर 2:4 असतो सिरियल आणि पल्सचा रेशो. 2:4 आपलं एवढं सिरी आपण इनटेक केलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द इंडिकेटर मायक्रो ऑर्गॅनिझम इन पाश्चरायझेशन, तर कॉक्झेला ब्रुनेटी हा जो बॅक्टेरिया आहे, कॉक्झेला ब्रुनेटी मायक्रो ऑर्गॅनिझम, तर तो इंडिकेटर आहे. तो जर किल झाला तर पाश्चरायझेशन प्रॉपर झालंय म्हणायचं. आणि कोणती टेस्ट वापरली जाते? तर बघा, अल्कलाइन फॉस्फेट टेस्ट आपण वापरतो, प्रॉपर पाश्चरायझेशन झालंय का बघायसाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच सॉइल पार्टिकल हॅव ॲबिलिटी टू एक्सेसिव्ह ड्रेनेज? तर कोणती सॉइल पार्टिकल एक्सेसिव्ह ड्रेनेज असतात? तर सँड, कारण तिथं मॅक्रोपोर्स असतात, त्यामुळं एक्सेसिव्ह ड्रेनेज होताना आपल्याला दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द फॉलोइंग कंडिशन्स ऑफ कन्सिस्टन्सी हायली सुटेबल फॉर टिलेज. स्टिकी सॉइल असल्यावर टिलेज होणार का नाही? ड्राय सॉइल असल्यावर होणार का नाही? प्लास्टिक सॉइल असल्यावर होणार का नाही? तर फ्रायबल किंवा क्रम्बी स्ट्रक्चर जे आहे, तर त्यावेळी आपल्याला टिलेज करण्यासाठी फेवरेबल कंडिशन असते असं त्यांना म्हणायचं. नेक्स्ट बघा, द अमाऊंट ऑफ वॉटर दॅट विल एंटर इन टू होमोजिनस सॉइल प्रोफाईल पर युनिट एरिया ऑफ सॉइल सरफेस पर युनिट टाइम, तर त्याला काय म्हणायचं? इनफिल्ट्रेशन रेट. पर युनिट एरिया पर युनिट टाइम विचारल्यामुळे इनफिल्ट्रेशन रेट असं म्हणतो आपण त्याला. आता परमिएबिलिटी म्हणजे काय? तर ॲबिलिटी ऑफ सॉइल टू इनटेक वॉटर, तर त्याला परमिएबिलिटी म्हणतात. म्हणजे सॉइल मध्ये वॉटर आत प्रवेश करू शकते, याला परमिएबिलिटी म्हणायचं. आता आपल्याला विचारले एंट्री ऑफ वॉटर पर युनिट टाइम असं विचारलं, तर त्यामुळे रेट असणार आहे पर युनिट टाइम असल्यामुळे, तर त्याला इनफिल्ट्रेशन रेट असं म्हणायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय रॉंग, खालीपैकी चुकीचं कुठला विचारलंय? सॉइल स्ट्रक्चर इज इम्प्रूव्ड बाय फॉस्फॅटिक फर्टिलायझर, हे बरोबर आहे. फर्स्ट इंडस्ट्रियल मेड फर्टिलायझर सिंगल सुपर फॉस्फेट, हे बरोबर आहे. मोस्ट हायग्रोस्कोपिक फर्टिलायझर अनहायड्रस अमोनिया, हे चुकीचं आहे. हायएस्ट नायट्रोजन पर्सेंट अनहायड्रस अमोनिया, हे बरोबर आहे. 83% ते 87% एवढा नायट्रोजन असतोय. आणि अनहायड्रोस अमोनिया आहे ना, ते मोस्ट हायग्रोस्कोपिक नाही, तर अमोनियम नायट्रेट आहे. अमोनियम
नायट्रेट हे मोस्ट हायग्रोस्कोपिक फर्टिलायझर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन जनरल द लेवल ऑफ बेनिफिट फ्रॉम ऍग्रिकल्चर प्रोजेक्ट इज ऑलवेज तर इन्क्रीजेस. लेवल ऑफ बेनिफिट ऍग्रिकल्चर प्रोजेक्ट पासून ते इन्क्रीज होत जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अनडिस्काउंटेड मेजर ऑफ प्रोजेक्ट अप्रेझल. तर दोन पद्धती असतात बघा, कंपाऊंडिंग आणि डिस्काउंटिंग. कंपाऊंडिंग म्हणजे काय, फ्युचर व्हॅल्यू ऑफ प्रेझेंट सम याबद्दल आधी डिस्कशन झालेलं आहे आपलं. आणि डिस्काउंटिंग म्हणजे काय, तर प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर सम. आता मराठीत जर सांगितलं तर कंपाऊंडिंग म्हणजे काय, तर समजा आता आपल्याकडे 100 रुपये किंवा 1000 रुपये आहेत, तर भविष्यात त्याचे किती रुपये होतील, तर ह्याचा अंदाज काढणे म्हणजे कंपाऊंडिंग. आणि डिस्काउंटिंग म्हणजे काय, समजा भविष्यात आपल्याकडे 1,00,000 रुपये येण्यासाठी आता आपण किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा किती पैसे आपल्याकडे आता सध्या पाहिजे, तर त्याला डिस्काउंटिंग म्हणायचं, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर सम. तर इथे विचारले विच ऑफ द फॉलोइंग इज अनडिस्काउंटेड मेजर ऑफ प्रोजेक्ट अनालिसिस. आता एखादा प्रोजेक्ट जर चालू करायचा असला तर त्याचं अनालिसिस आपल्याला करावं लागतं. तर त्याचं मेथड कुठल्या कुठल्या आहेत, आता एनपीडब्ल्यू म्हणजे नेट प्रेझेंट वर्थ, बीसीआर म्हणजे बेनिफिट कॉस्ट रेशो, आयआरआर म्हणजे इंटरनल रेट ऑफ रिटर्न. तर ह्या सर्व डिस्काउंटेड मेजर, हे सर्व आपलं बेनिफिट कॉस्ट रेशो, एनपीडब्ल्यू आणि आयआरआर हे तीन जे आहेत ते डिस्काउंटेड मेजर्स आहेत. डिस्काउंटेड मेजर म्हणजे फ्युचरचा अंदाज आत्ताच लावायचा, फ्युचर समची प्रेझेंट व्हॅल्यू काढायची, तर त्याला म्हणायचं डिस्काउंटिंग, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर सम. तर इथं पेबॅक पिरियड जे आहे ते कंपाऊंडिंगचं मेजर आहे. कंपाऊंडिंग अनडिस्काउंटेड मेजर आहे पेबॅक पिरियड. पेबॅक पिरियड मध्ये आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंट आपली किती दिवसांनं फिटे, किती वर्षाने फिटणार. समजा आपण लोन काढलं 5,00,000, तर ते 5,00,000 लोन किती वर्षानं फिटणार, म्हणजे आपण कंपाऊंडिंग करतोय, फ्युचर व्हॅल्यूचा अंदाज घेतोय आपण, त्यामध्ये कंपाऊंडिंग मेजर येते असं लक्षात ठेवा तुम्ही. तर पेबॅक पिरियड मध्ये इयर मध्ये काढतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कंपोनंट ऑफ प्रोजेक्ट लाईफ सायकल. आता प्रोजेक्ट लाईफ सायकलचं कोणतं कंपोनंट नाही, तर अवेअरनेस हा कंपोनंट नाही. कन्सेप्शन, प्रिपरेशन, अप्रेझल हे सगळं प्रोजेक्ट लाईफ सायकलचे कंपोनंट आहेत, अवेअरनेस हा कंपोनंट नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज वाईडली युज्ड फॉर अप्रेझिंग द प्रोजेक्ट. आता प्रोजेक्ट अप्रेझिंग करायसाठी आता हे बघा, एनपीडब्ल्यू, बीसीआर, बेनिफिट कॉस्ट रेशो, इंटरनल रेट ऑफ रिटर्न हे सर्व डिस्काउंटेड मेजर्स आहेत. मेजर्स म्हणजे आपण प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर सम काढतोय, म्हणजे आपण फ्युचरमध्ये काय होणार आहे, म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट आपली होणार आहे, त्यासाठी आता किती इन्व्हेस्टमेंट करायला लागेल याचा अंदाज काढतोय. फ्युचरमध्ये जर आपल्याला 1,00,000 रुपये पाहिजे असेल तर ह्या सगळं डिस्काउंटेड मेजर्स आहेत. त्यातली वाईडली कुठली आपण वापरतो, तर इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट मधनं रिटर्न किती मिळणार आहे हे वाईडली यूज करतोय मेथड, आपण प्रोजेक्ट बरोबर आहे का ते चेक करायसाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द रॉंग वन. कॉम्प्युटर संबंधित प्रश्न आहे. रॅम इज व्होलाटाईल, बरोबर आहे. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सिस मेमरी. रॉम इज नॉन व्होलाटाईल म्हणजे रीड ओनली मेमरी, त्यामध्ये आपण चेंज करू शकत नाही, रीड ओनली मेमरी, त्यामध्ये दोन्ही पण बरोबर आहे. रॅम अलोज रिडिंग रायटिंग, बरोबर आहे. रॉम अलोज रिडिंग रायटिंग नाही, रॉम मध्ये आपण चेंज करू शकत नाही, तर हा रॉंग आन्सर आहे, म्हणजे आपला रॉंग चूज करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन डिफरंट युनिट्स ऑफ मेमरी डाटा मेजरमेंट 1 किलोबाईट किती असते असं विचारलंय आपल्याला. तर 8 बिट्स म्हणजे 1 बाईट असते बघा.
1024 बाईट्स म्हणजेच 1 किलोबाईट असते. हा ऑप्शन करेक्ट. आणि 1 गिगाबाईट म्हणजे 1024 किलोबाईट असते. आपल्याला विचारले 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट, हे ऑप्शन इथं बरोबर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश डॅश इज प्रिडॉमिनंटली डिराइव्ड फ्रॉम सच इनिशियल व्हरायटी or from a variety that itself predominantly derived from such initial variety while retaining एक्सप्रेशन ऑफ इनिशियल व्हरायटी. म्हणजे डिराइव्ड व्हरायटी जी आहे, प्रिडॉमिनंटली डिराइव्ड व्हरायटी, तर तिला काय म्हणायचं, तर ती इसेन्शियल डिराइव्ड व्हरायटी असं म्हणायचं. आता फार्मर्स व्हरायटी म्हणजे काय, तर ट्रेडिशनली कल्टिवेटेड व्हरायटी. ट्रेडिशनल जी व्हरायटी आहे तर त्याला फार्मर्स व्हरायटी म्हणायचं. एक्सटेंट व्हरायटी म्हणजे काय, तर नोटिफाईड व्हरायटी असते ही. म्हणजे ऍक्टच्या अंतर्गत जे नमूद आहे, सीड ऍक्ट 1966, या ऍक्टच्या अंतर्गत जी नोटिफाय केल्या व्हरायटी तर त्याला एक्सटेंट. नोटिफाय म्हणजे नमूद केल्या तर त्याला एक्सटेंट व्हरायटी म्हणजे. न्यू व्हरायटी म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे कंडिशन, नोवेल पाहिजे, डिस्टिंक्टिव्ह पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे आणि स्टेबल पाहिजे. ह्या 4 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या त्याला न्यू व्हरायटी म्हणून मान मिळतो. तर आपल्याला इथं डिराइव्ड व्हरायटी विचारले तर त्याला इसेन्शियली डिराइव्ड व्हरायटी असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश डॅश इज इनर मोस्ट पार्ट ऑफ फ्लॉवर अँड स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. ते जर पार्ट असतात तर ते पिस्टिलचं पार्ट असतात, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. तर आपण डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊया. तर हे आपलं पिस्टिल आपण ड्रॉ केलेलं आहे. तर हे पेटल्स आहेत. तर हा इथं फ्लॉवरचा स्टॉक आहे, म्हणजे हे सेपल्स आहेत. तर हे हा झाला फ्लॉवरचा स्टॉक झाला. हे झालं सेपल, ग्रीन पार्ट जो स्टॉक आहे सेपल. हे झालं कलर पार्ट, पेटल म्हणायचं त्याला. हे झाला पिस्टिल, हे कम्प्लीट जे आहे तर त्याला पिस्टिल म्हणायचं. हा आहे स्टिग्मा, वर स्टिकी पार्ट आहे स्टिग्मा. ही आहे स्टाईल, एलॉंगेटेड आहे स्टाईल. आणि ह्या गोल आहे ती ओव्हरी. मग स्टिग्मा स्टाईल ओव्हरी कशाचं पार्ट आहे, तर पिस्टिलचं पार्ट आहे. पेटल झाला आपल्याला, कलरफुल पेटल आहे. स्टेमन काय, तर इथं समजा हा मेल पार्ट आहे एन्ड्रोसियम, तर इथनं पोलन ग्रेन्स बाहेर येणार आहेत, तर ह्याला म्हणायचं स्टेमन. मग ह्याला अँथर म्हणायचं वरच्या पार्टला, आणि फिलामेंट. नेक्स्ट क्वेश्चन असा असू शकतो, अँथर अँड फिलामेंट आर द पार्ट्स ऑफ, तर स्टेमन हा बरोबर येणार आहे. असं डायग्रामच्या माध्यमातून लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गॅनिल इज प्रेझेंट इन अॅनिमल सेल बट अब्सेंट इन प्लांट सेल. प्लांट सेल मध्ये काय अब्सेंट असते, न्यूक्लियस अब्सेंट असते का, नसते. गोल्गी कॉम्प्लेक्स नसते. ऑल ऑफ द अबव येणार आहे का, म्हणून नाही. सेंट्रोझोम असा ऑर्गॅनिल आहे जो अॅनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतो पण प्लांट सेलमध्ये अब्सेंट असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन मेंडल डायहायब्रिड क्रॉस फिनोटायपिक रेशो ऑफ F2 फॉर सिंगल कॅरेक्टर म्हणले बघा. 2 कॅरेक्टर्स म्हणल्या नाही, 2 कॅरेक्टर्स जर असतं तर हा रेशो आला असता. सिंगल कॅरेक्टर साठी हा रेशो येणार आहे 3:1. हे बेसिक लक्षात ठेवा तुम्ही. सिंगल कॅरेक्टर म्हणल्यामुळे 3:1 रेशो येणार आहे. तर इथं 6व्या टेस्टचा अनालिसिस आपल्या संपलेला आहे. थँक्यू.